तर नमस्कार मित्रांनो, मी जया माने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की 4 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की मी यूट्यूब चॅनल नवीन काढले आणि मी बाय प्रोफेशनल सिस्टर आहे, तर मी जॉब करत नाही, तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, असा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता। सगळीकडे केला होता, इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला। पण इंस्टावरती मला इतक्या कमेंट आहेत ना की तू खरं सिस्टर आहे का, तू जॉब का सोडला, तू हे क्षेत्र का निवडलं, तर आम्हाला वाटतच नाही की तू सिस्टर आहे, तू लाईकसाठी ह्याच्यासाठी आहे, सिस्टर आहे असं म्हणतेस। अशा भरपूर कमेंट्स आहेत मला त्याच्यावर। तर त्या लोकांसाठी मला प्रूफ करून दाखवायचं आहे की मी सिस्टर आहे का नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता प्लीज मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खरं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि चांगल्या कमेंट करा, ओके। तर मी तुम्हाला दाखवते, 2008ला माझं नर्सिंगचं पासआउट आहे आणि माझ्याकडे हे गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र कौन्सिलचं सर्टिफिकेट आहे, तुम्ही बघू शकता। तर याच्यावर नाव आहे जयश्री बाळू सुरवशे। तर हे माझं लग्नाच्या अगोदरचं नाव आहे। लग्नाच्या अगोदरचं मी जयश्री बाळू सुरवशे, लग्नाच्या नंतर मी जयश्री गणेश माने। तर मी हे नाव काही चेंज केलं नाही, कारण गव्हर्नमेंट जॉब असेल तरच तिथं थोडंसं लागतं, हे खाजगी असेल तर एवढं काही हे होत नाही, त्याच्यासाठी मी काही नाव चेंज केलेलं नाही आहे। त्यानंतर माझ्याकडे हे माझे मार्क लिस्ट आहे, फर्स्ट इयरचं आणि सेकंड इयरचं। हे तुम्हाला दिसत नाही आहे मित्रांनो सर्टिफिकेट व्यवस्थित, तर मी हे व्हिडिओच्या शेवटला फोटोच्या माध्यमातून टाकते तुम्हाला, तिथं तुम्ही बघू शकता। तर फर्स्ट इयरला मला 75% फर्स्ट डिव्हिजनमध्ये पासआउट आहे, सेकंड इयरला मी 80% फर्स्ट डिव्हिजनमध्ये पासआउट आहे। आणि त्यानंतर मी कोरोनामध्ये पण जॉब केला आहे, पोलीस मुख्यालयाला, सोलापूरला पोलीस मुख्यालयाला 3 महिने मी कोरोना सेंटरला पण काम केलं आहे। तर तिथलं मला हे कोरोना योद्धा म्हणून सर्टिफिकेट भेटलेलं आहे। इथं तर आहे बघा जयश्री गणेश माने, त्याच्यावर जयश्री बाळू सुरवशे आहे। तर असं आहे मित्रांनो। त्यानंतरचं काय, जॉब का सोडला। तर मित्रांनो, माझ्या घरी मी, माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुलीच आहेत। सासू सासरे दीर जाऊ गावाकडे असतात, मग माझ्या मुलींची आपदा होते। आम्ही दोघं पण जॉबला गेले की त्या दोघींची आपदा होते, त्यांना शाळेला सोडणार कोण, आणणार कोण, ट्युशनला सोडायचं आणायचं, त्यांना आवरायचं कोण करणार, मागं कोणच नाही घरी। त्याच्यामुळे मिस्टर म्हणले तू जाऊ नको जॉबला राहा। असं पण एवढं काही हे नाही आहे, व्यवस्थित सगळं मजेत आहे, खाऊन पिऊन, त्याच्यामुळं चालतं थोडंसं व्यवस्थित। सासू सासऱ्यांचा सपोर्ट आहे चांगला। माडा माझं प्रॉपर म्हणजे सासर आहे आणि सोलापूर माझं माहेर आहे, पण आमच्या दोघांना जॉब इथंच होता ना, त्याच्यामुळं आम्ही सोलापूरलाच सेटल झालो। पण आता मुलींसाठी मला जॉब करता येत नाही, एवढंच त्याचं कारण आहे, दुसरं काही सुद्धा कारण नाही जॉब सोडण्याचं। तरी पण मी बसणाऱ्यातली मुलगी नाही आहे। मी जॉब जरी तो सोडला तरी पण मला माझं घर सांभाळून काय काम करता येईल ह्याच शोधात मी असते। मी काही ना काही सतत करत असते। मी जॉब जरी सोडला तरी मी खूप काही केलेलं आहे। मी शेअर मार्केटचं पण नॉलेज घेतलं आहे, त्यानंतर मी नेटवर्क मार्केटिंगचं पण नॉलेज घेतलं आहे, ते पण नेटवर्क मार्केटिंग केलं आहे। त्यानंतर मी आता सध्याला बँकेचे DSA म्हणून पण काम करत आहे। तर मी एवढंच सांगायचं आहे की मी लहानपणापासून काम केलेलं आहे, मला आईवडील नाही तर मित्रांनो, त्यामुळं मला कष्टाची जाणीव आहे मला, त्याच्यामुळं मी बसणाऱ्यातली नाही आहेच। म्हणून मी फक्त जॉब सोडायचं कारण म्हणजे माझ्या मुलींसाठी मी जॉब सोडलेला आहे, कारण मला माहीत आहे की आईवडील नसल्यावर काय म्हणजे किती हाल होतात ते आम्हाला माहीत आहे मित्रांनो। माझी पूर्ण हिस्ट्री मी तुम्हाला कधीतरी सांगेनच,
तुम्हाला कधीतरी सांगेन माझी लाईफ हिस्ट्री काय आहे ती. ओके. तर हे होतं जॉब का सोडला. तर नंतर ना हे क्षेत्र का निवडलं. तर मित्रांनो, ज्याचे त्याचे विचार असतात, ज्याची त्याची लाईफस्टाईल असते. संविधानामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर मला हे प्रोफेशनल आवडतं, असं काय नाही. रील्स बनवणे म्हणजे हे काय वाईट नाही आहे. रील्स बनवणे म्हणजे काय, मनोरंजन करणे, हसवण्याचा प्रयत्न करणे, दुसरं काय नाही आहे त्यात. तर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढता, हे तुमचे विचार आहेत. आणि असं सगळ्यांचेच विचार नसतात, काही काही असतात, सगळेच नाही बरं का. तर कसं माहिती का मित्रांनो, मला माझी मर्यादा माहीत आहे की मी काय केलं पाहिजे, कुठंपर्यंत हे केलं पाहिजे ते मला माझी मर्यादा माहीत आहे. मी शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर चालणारी मुलगी आहे, त्यामुळं मी माझी मर्यादा क्रॉस करणारच नाही आहे. आणि अजून काय सांगायचं म्हटलं तर रील्सबद्दल सांगत होते. रील्स बनवणे म्हणजे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणे आहे, तुम्हाला मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणे, हाच त्याचा हेतू असतो. त्यात 0.1% काही 0% सुद्धा त्यात रियालिटी नसते. ती रियालिटी नसते मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. तुम्ही असं म्हणता की एखादा डायलॉग मारला काहीतरी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा किंवा कसा तरी एखादा डायलॉग मारला तर तुम्ही लगेच समजता हे कसली रील्स काढते ही. तुमचं लगेच चालू होतं कमेंट करणं, अशी तशी, तुला लय अनुभव आहे, तुला लय असतंय, तुला लय तसं आहे, असं लगेच चालू होतं तुमचं. पण तसं नसतं मित्रांनो, त्याचा हेतू वेगळा असतो आणि तुम्ही ते वेगळं समजून घेता. त्याच्यामध्ये 0% ही रियालिटी नसते. फक्त तुम्हाला हसवण्याचा, तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो, एवढंच असते, बाकी दुसरं काही नसते त्यात. तर तुम्ही वेगळा अर्थ काढू नका. आणि एक दोघं असतात जे वाईट कमेंट करतात. तर वाईट कमेंट करणाऱ्यांना मला एक विचारायचं आहे, तुम्हाला वाईट कमेंट करून भेटतं काय तेवढं तरी सांगा. जर पैसे जर भेटत असतील तर अजून जास्त शिव्या द्या. खरंच पैसे भेटतात म्हणल्यावर काय, पैसे जर मिळत असतील तर अजून जास्त शिव्या द्या. आम्हाला काही फरक पडत नाही, पण तुम्हाला तर पैसा मिळतो ना. तर मित्रांनो, वाईट कमेंट जे तुम्ही करता ना, तुम्ही वाईट बोलता, आम्हाला काहीच फरक पडत नाही, पण तुमच्या शिल्केमधली तुमची पुण्याई कमी होते, तुमचंच नुकसान होतं. वरून बघत असतं मित्रांनो, कोणतंही काम, ते काम म्हणजे माणूस कशासाठी तर करत असतो ते काम. असं नसतं की काहीतरी काम केलं म्हणून ते वाईट आहे, असं काही नसतं मित्रांनो. तर तुम्ही ना त्या माणसाच्या मागचा हेतू काय हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही वाईट कमेंट करणार नाही. वाईट कमेंट करणारे खरंच एक दोघंच असतात, सगळेच नसतात बरं का. खरंच सगळेजण चांगले कमेंट करतात, पण एक दोघंच असतात जे वाईट कमेंट करतात. ते लोक तुम्ही समजून घ्या, प्लीज समजून घ्या, तुमच्यासाठी तेच चांगलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ओके. तर काय खरं वाटलं, काय खोटं वाटलं सगळं मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, त्याशिवाय कमेंट करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. नमस्कार मित्रांनो.